नमस्कार, मी पंजाब डाऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। आज आहे 15 जून 2025। राज्यामध्ये आज 15, 16, 17, 18 दररोज वेगवेगळ्या भागात सरी येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घेता। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे, तुम्ही काय करा की जमिनीत पेरणीची तयारी करा। जमिनीत 1 फूट असेल तर तुम्ही पेरणीची तयारी करू शकता, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। सरी चालू राहणार आहेत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदूर एकखट्ट्या पाऊस पडणार नाही, पण भाग बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे। एकदम पाऊस काय उघडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणारच आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येता। आणि योगायोगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितलं की वांजोळ्याच्या इथं वांजोळ्या या ठिकाणी कळसावलीत पडली, तर मुद्दामून या ठिकाणी भेट द्यायला आलं आणि पाहू शकता हे वीज अशी पडली, त्या कळसाचा झेंडा याचा दुसरा देखील व्हिडिओ, त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले, मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला, पाहू शकतो। खूप शेतकऱ्यांचे फोन येईल तर पेरणी करावं का नाही, तर मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतात कुदळ घेऊन जा, जमिनीमध्ये 1 फूट असेल तर तुम्ही पेरल्याच्या नंतर उगवतात म्हणे, हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या, पेरू शकता। पाऊस तर येणार आहे, पावसाचं काम करतो। एकदम पाऊस असा उघडणार नाही, पण भाग बदलत पडणार, ते सरी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जे म्हणजे आज 15 जून पासून जे पाऊस पडणार आहे, तर त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे, वारं सुटणार आहे। माझी शेतकऱ्याला विनंती, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका, आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका, लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका, नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका, पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका, मोबाईल टावरला हात लावून उभा राहू नका, लोखंडी पोलच्या बाजूला उभा राहू नका। या भागावर जास्त विजा चमकत्या आणि पडतात देखील, म्हणून माझी सगळ्याला विनंती, विजा कडकडायला लागल्या, आपला जो मजूर आहे, आपला जो कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव। असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं। अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मिश्र दिला। धन्यवाद।